डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFIचे 11वे जिल्हा अधिवेशन कॉम्रेड गोदूताई परोळेकर नगर मौजे कुंभारी येथे उत्साहात संपन्न झाले। या अधिवेशनात विक्रम कलबुर्गी यांची जिल्हाध्यक्षपदी, ॲडव्होकेट अनिल वासम यांची जिल्हा सचिवपदी तर बाळकृष्ण मल्ल्याळ यांची जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली। अधिवेशनाचे उद्घाटन संघटनेचे ज्येष्ठ सदस्य अशोक बल्ला यांच्या हस्ते झेंडा वंदनाने झाले। त्यानंतर क्रांती चौक ते अधिवेशन स्थळापर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली। तरुणांनी पांढऱ्या शुभ्र झेंड्यांसह इन्कलाब जिंदाबाद, नई सदी की नई लढाई, करो पढाई लढो लढाई, सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दुमदुमला। अधिवेशनाचे उद्घाटन कामगार नेते कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या हस्ते झाले। त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की आज युवकांच्या नोकरीचे प्रश्न सर्वात गंभीर टप्प्यात आहे। उच्च शिक्षण असूनही रोजगार मिळत नाही, त्यामुळे अनेक तरुण नैराश्यग्रस्त होत आहेत। या परिस्थितीला जबाबदार धोरणांविरोधात युवकांनी संघटित होऊन संघर्ष करावा। या अधिवेशनाला सीटूकडून कॉम्रेड किशोर मेहता, जनवादी महिला संघटनेकडून कॉम्रेड नसीमा शेख, SFI कडून कॉम्रेड मल्लेशम कारंपुरी, किसान सभेकडून कॉम्रेड सुभाष बावकर तसेच गोदूताई परोळेकर सहकारी गृहनिर्माण संस्था व रे नगर फेडरेशन तर्फे विल्यम ससाणे व नलिनीताई कलबुर्गी यांनी शुभेच्छा दिल्या। अधिवेशनात विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले। सोलापूर महापालिकेतील महापूर प्रसंगी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी हा ठराव किशोर झेंडेकर यांनी मांडला व राहुल बुगले यांनी अनुमोदन दिले। सोलापूर शहरातील बाग बगीचांचे पुनरुज्जीवन करावे हा ठराव सुनील सनी आमाठी यांनी मांडला व पुष्पा गुरुपनवरू यांनी अनुमोदन दिले। कुंभारी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे पुनर्निर्माण व नवीन रस्ता मंजूर करावा हा ठराव योगेश आकिम यांनी मांडला व मधुकर चिल्लाळ यांनी अनुमोदन दिले। कुंभारी गावातील जड वाहतूक रोखावी व बेकायदेशीर टोल नाका बंद करावा हा ठराव दिनेश बडगू यांनी मांडला व अश्विनी मामड्याल यांनी अनुमोदन दिले। तसेच संघटनेचे कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्ल्याळ यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला। जिल्हा सचिव ॲडव्होकेट अनिल वासम यांनी संघटनेचा त्रैवार्षिक कामकाजाचा अहवाल मांडला। या अहवालावर प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा करून एकमताने मंजुरी दिली। त्यानंतर पुढील 3 वर्षासाठी नवनिर्वाचित जिल्हा समिती गठीत करण्यात आली। नवनिर्वाचित जिल्हा समिती याप्रमाणे: जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी, जिल्हा सचिव ॲडव्होकेट अनिल वासम, जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्ल्याळ, सहसचिव दत्ता चव्हाण, सहसचिव अश्विनी मामड्याल, उपाध्यक्ष विजय हरसुरे, उपाध्यक्ष कादर शेख, सचिव मंडळ सदस्य बालाजी गुंडे, सचिव मंडळ सदस्य मधुकर चिल्लाळ, सचिव मंडळ सदस्य नरेश गुल्लापल्ली, सचिव मंडळ सदस्य अप्पाशा चांगले, जिल्हा समिती सदस्य प्रभाकर गेंट्याल, योगेश आकिम, राहुल बुगले, सुनील आमाठी, बजरंग गायकवाड, पुष्पा गुरुपनवरू, किशोर झेंडेकर, अमित मंचले, अभिजित निकंबे इत्यादी। अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी राज्य कोषाध्यक्ष कॉम्रेड महेंद्र हुगडे यांनी मार्गदर्शन केले व येत्या 19 ते 22 नोव्हेंबर दरम्यान बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे होणाऱ्या राज्य अधिवेशनाची माहिती दिली। राज्य सचिव कॉम्रेड दत्ता चव्हाण यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले तर जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांनी अध्यक्षीय भाषण करून अधिवेशनाचा समारोप केला।